SPN न्यूज आवाज नाशिकचा। मित्रांनो सप्रेम नमस्कार। SPN न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज 8 मार्च जागतिक महिला दिन। जागतिक महिला दिनानिमित्त SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा तर्फे कर्तृत्ववान महिलांचा, ज्या की आरोग्य सेविका, पोलीस दल अशा विविध प्रकारात आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा आज SPN न्यूज नाशिकतर्फे सत्कार करण्यात आला। या प्रसंगी त्यांच्या भावना आणि त्यांच्या समस्या SPN न्यूज नाशिकने जाणून घेतल्या। ते पाहाच। नमस्कार, मी शशिकांत निर्मळ। आपण पाहतात SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा। आज जागतिक महिला दिन 8 मार्च। 8 मार्च रोजी सर्व जगभरात जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो। त्याच अनुषंगाने SPN न्यूज नाशिक आवाज नाशिकचा हा सातपूर आणि नाशिकमधील कर्तृत्ववान महिला ही प्रत्येक असतेच, परंतु तिच्या मागे तिच्या पतीचा खूप मोठा हातभार असतो। परंतु आपण आज अशा महिलांची आपल्याला ओळख करून देणार आहोत की ज्यांच्या डोक्यावरनं पतीचं छत्र हरपलेलं आहे आणि ज्या महिलेने आपल्या संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहे। माझ्यासोबत आहेत या ठिकाणी अजित चंडालिया यांच्या धर्मपत्नी पूजा अजित चंडालिया। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, परंतु आपली ही चर्चा त्यांच्यासोबत हिंदीमध्ये असणार आहे। 2 मुले आणि संपूर्ण परिवार त्या कशा प्रकारे सांभाळता आपण त्यांना विचारणार आहोत कि पूजा जी, आपके पति का जब निधन हुआ तो आपको पहली बार कैसे लगा था? सर, मेरे साथ ऐसी घटना में कभी सोच नहीं सकती थी कि कभी मेरे साथ होगा। मैंने कभी घर से बाहर निकल के भी देखा नहीं था। जब मैंने को पहली बार ऐसे लगा कि बाहर लोगों को फेस करना पड़ेगा, मेरे को समझ भी नहीं थी कि कैसे फेस करूं मैं लोगों को। बहुत अजीब एक किस्म का मेरे साथ ऐसी दुर्घटना हुई कि मेरे बच्चे भी बहुत छोटे थे, तो मैं उनको संभालूं कि खुद को संभालूं, कुछ समझ ही नहीं आ रहा था मेरे को उस वक्त। अभी आपके जो 2 बच्चे हैं वो कितनी कक्षा में पढ़ते हैं? मेरा बड़ा बेटा है आरव, वो 8th में है और मेरी लड़की अभी 6th में हो गई है। और कैसे अभी आप कर रहे हो काम वगैरह? मैं अपने पति की जगह पे लगी हूँ महानगर पालिका में। अभी मैं फिक्स पे हूँ। अभी परमानेंट होने को मेरे को 2-4 महीने बाकी है। परमानेंट होने के लिए आपको 2-4 महीने बाकी है, मगर पति को गुजरे हुए लगभग 2 साल हो गए होंगे। 3 साल हो गए। 3 साल हुए। तो 3 साल में 3 साल जो आपने गुजारे हैं बच्चों के साथ, आपके सास ससुर भी शायद आपके साथ ही रहते थे, उनके बारे में क्या बताओगे? हाँ, मेरी सास नहीं है। मेरी सास में आज 10-12 साल हो गए, उनको भी निधन हो गया है। और मेरे ससुर मेरे साथ ही रहते हैं और एक मेरी ननंद है, मेरे साथ रहती है वो भी। और मेरे घर चलाने में मेरे ससुर मेरी मदद करते हैं, क्योंकि उनकी थोड़ी पेंशन आती है, वो ITI वगैरह में थे ना, इसीलिए। जर आपण बघितलं, ह्या होत्या पूजा अजित चंडालिया, ज्यांची पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी खरोखर असं कर्तृत्व आपल्या मुलांसाठी त्यांनी केलेलं आहे। त्यांच्यासाठी हे आपल्यासाठी हे जे वाखाण्याजोगं काम निश्चितच त्यांचं असेल। यामुळे SPN न्यूज नाशिक तर्फे त्यांचा सत्कार आणि गौरव होणे निश्चितच गरजेचं आहे। त्यामुळे SPN न्यूज नाशिक मार्फत त्यांचा सत्कार होणार आहे। नमस्कार, आता आपण आहोत नाशिक महानगरपालिका सातपूर विभागीय कार्यालय या ठिकाणी, ज्या की आपण अशा महिलांना आता भेट देणार आहोत की ज्या की सर्व सातपूरची घाण कचरा ज्या साफ करतात। निश्चितच त्यांच्या आरोग्यासाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असं योगदान हे सातपूरकरांसाठी आहे। अशा महिलांनाही आपण विचारणार आहोत। या ठिकाणी पुष्पा काळे आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की पतीच्या निधनानंतर त्यांची सर्वस्वी जबाबदारी कुटुंबाची त्यांच्यावर आली आणि आता त्यांना सर्व्हिसला किती वर्ष झाले आपल्याला तेच सांगणार आहे। साधारण तुम्हाला ताई किती वर्ष झालेत नोकरी करून? 18 वर्ष। 18 वर्षापासून तुम्ही संसाराचा गाडा लोटताय, त्याबद्दल काय सांगाल? काय जे सख्ख दुःख चालूच आहे। सकाळीच उठायचं, यायचं, 2 वाजेपर्यंत ड्युटी करायची, सगळे कर्मचारी। पगार किती मिळतो तुम्हाला? आता 40, पहिले 2,500 होता। जेव्हा लागलो तेव्हा 2,500 3 वर्ष काम केलं। जसं की म्हणता, केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे। 2,500 रुपयावरती त्यांनी नोकरीला सुरुवात केली आणि आता तब्बल त्यांना 40,000 रुपये पगार मिळतोय। परंतु आजच्याही महागाईच्या या कठीणाई परिस्थितीमध्ये 40,000 रुपये निश्चितच आपल्यालाही माहिती आहे की जास्त पुरेशी रक्कम नाही आहे। या ठिकाणी दुसऱ्या महिलाही आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की आपलं नाव काय? वनिता वानखेडे।
वनिता वानखेडे, आपण कधीपासून नोकरी करतात या ठिकाणी आणि कशा प्रकारे आपण परिस्थितीचा सामना केला आहे आतापर्यंत, की जो की कचरा घाण साफ करतात त्याबद्दल काय सांगाल? खूप म्हणजे 4 वाजता उठणं, मुलांचे टिफिन बनवणं, मग ते 6 वाजता ड्युटीला येणं, खूप धावपळीचं काम असतं ते. किती मुलं आहेत तुम्हाला? 3 मुलं आहे. काय करता मुलं? शाळेत आहे. आणि पती काय करतात तुमचे? पती गॅरेज. निश्चितच पती गॅरेजचा जो व्यवसाय करता आणि पत्नी त्यांना निश्चितच हातभार लावते संसाराचा गाडा पुढे नेण्यासाठी. या ठिकाणी अजूनही काही महिला आहेत, एक आजीबाई आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत की आपण किती वर्षांपासून नोकरी करतात आणि कशा प्रकारे आपण आपल्या कुटुंबाचा जो हा संसाराचा गाडा आहे हा पुढे नेला आहे? 41 रुपये रोजाने काम केलं. माझे मुलं खूप लहान लहान होते. आता हे दिवस काढता काढता आतापर्यंत खूप आता बोललं जात. नमस्कार, आता आपण आहोत सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. आपण अशा महिलांची ओळख आपल्याला SP न्यूज नाशिक मार्फत करून देत आहोत की पहिल्यांदा आपण बघितलं की एक विधवा परित्यक्ता महिला होती, जिने कुटुंबाचा गाडा, तिने आपला संसाराचा गाडा पुढे नेत तिचा पूर्ण संसार तिने एकट्याच्या खांद्यावर घेत आपल्या मुलांचं शिक्षण ती करत आहेत. त्यानंतर आपण बघितलं की नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका, ज्या की सर्व सातपूरची जी घाण कचरा या साफ करतात, त्याचप्रमाणे ज्या आरोग्याच्या काळजी घेणाऱ्या आणि आता महिलांच्या आणि पुरुषांच्या सुरक्षेची काळजी घेणाऱ्या महिला आपण बघणार आहोत. या ठिकाणी दिव्या देसले आहेत, पोलीस कॉन्स्टेबल. आपण त्यांना विचारणार आहोत की साधारण किती वर्षांपासून आपण सर्व्हिस करता आणि कुटुंबही सांभाळता, काय सांगाल याबद्दल, काय माहिती द्याल? 2014ची माझी बॅच आहे. जेव्हा मी भरती झाले, वडिलांचा भरपूर तिरस्कार होता की पोलीस खात्यात मुलगी नाही जावी, कारण आमच्या इथे फॅमिलीमध्ये सगळे पोलीस म्हणून फक्त मुलंच भरती होत होते. नंतर महिला पोलीस म्हणून मी आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये, पूर्ण याच्यात परिवारामध्ये मीच एक महिला पोलीस भरती झाली होती. त्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मला 2 मुली झाल्या. दोन्ही मुलींचं संगोपन, बालसंगोपन करणं आणि नोकरी सांभाळणं खूप खूप अवघड जातं माझ्यासाठी. पण तरी पण मी 12 तास नोकरी करून मुलींनाही सांभाळते आणि दोन्ही पण ड्युट्या मॅनेज करते. परिवाराला सांभाळते, सासू सासरे सांभाळते, त्यांची काळजी घेते. त्यानंतर 12 तास नोकरी करून जाते, त्यावेळेस मुलींना जो आनंद भेटण्याचा जो आनंद भेटतो 9 तास 12 तासानंतर, तो आनंद एकदम लग्नात मागण्याचा असतो. ज्यावेळेस मी ड्युटीवर येते त्यावेळेस त्या मला जेव्हा बाय करतात, बाय मम्मा म्हणून, तो आनंद पण एक वेगळा फील होतो मला त्यासाठी. आणि ह्या पोलीस खात्याने येण्याचा निर्णय हा माझा स्वतःचाच होता, कारण मला ह्या पोलीस खात्याची आवड भरपूर होती. त्या पद्धतीने मी दररोज दैनंदिन जीवनात माझं कर्तव्य पार पाडते. रोजचे रुटीनमध्ये जे काम दिले, ड्युट्या देतात, ते आम्ही व्यवस्थितपणे पार पाडतो. या ठिकाणी शीला साठे म्हणून देखील पोलीस कॉन्स्टेबल आहेत आपल्याकडे. या ठिकाणी त्यांना देखील 2 मुली आहेत, दिव्या देसले मॅडम प्रमाणेच. आपण त्यांनाही विचारणार आहोत की कशा प्रकारे ते संसाराचा गाडा नेऊन सर्वांच्या सुरक्षेची काळजी घेतात सातपूरकरांच्या, त्याबद्दल काय सांगाल? मी 2014ला भरती झाली. मला आता 9 वर्ष झाली ड्युटी करते. रोजची ड्युटी 12 तास असते. रोजची धावपळ असते, मुलींना वेळ देणं खूप कठीण होतं. त्यात वेळात वेळ काढून आपण ड्युटी पण व्यवस्थित केली पाहिजे, याची पण म्हणजे आपल्या गरज असते. आणि कशा प्रकारे तुम्ही जे हँडल करतायत आता, की घर पण, नोकरी पण आणि मुलं परिवार पण, कशा प्रकारे तुम्ही सांभाळतात? आपल्याला दोन्ही पण इच्छा असते. आपल्याला ड्युटी पण मेन असते आणि मुलांना पण वेळ देणं. आपण ड्युटी केली तर मुलांना पण आपल्याला चांगलं शिक्षण वगैरे घेता येईल. त्याच्यासाठी आपण थोडं आपल्याला म्हणजे तकलीफ झाली तरी आपण मुलांसाठी ड्युटी ही 12 तास करतच असतो. वेळात वेळ काढून मुलांना पण अभ्यास वगैरे घेणं, त्यांचं पण शिक्षण वगैरे घेण्यासाठी आपल्याला थोडा त्रास झाला तरी चालेल, पण आपण आपली ड्युटी प्रामाणिकपणे करून आणि मुलांना पण वेळ दिला जातो. आणि आज जागतिक महिला दिन आहे, प्रशासनाकडे काही मागणी कराल का की तुमच्या नोकरीच्या ज्या वेळेमध्ये काही बदल व्हावा, असं काही तुमची इच्छा असेल ती देखील आपण मांडू शकतात? आपल्याला काय वाटतं? मला असं वाटतं की महिलांची 8 तास ड्युटी झाली पाहिजे. महिलांना घर सांभाळून आणि परत ड्युटी पण करायची असते. त्याच्यामुळं महिलांना म्हणजे मानसिक ताणतणाव खूप असतो. ड्युटीवर वेगळं टेन्शन आणि घरी गेल्यावर परत मुलांचं वेगळं, घरच्यांचं, सासू सासऱ्यांचं करायचं खूप त्रास होतो. पण सगळं सहन करून महिला ही आपलं रोजचं रुटीन येते व्यवस्थित पार करत असते. माझी एवढीच इच्छा आहे की महिलांची 8 तास ड्युटी झाली पाहिजे.
निश्चितच कौतुकास्पद कार्य आहे. अशा महिला दिनानिमित्त आपण महिलांना भेटलो, परंतु दिव्या मॅडमला अजून काही बोलायचं आहे. काय म्हणणं आहे मॅडम आपलं सांगा. मी एक महिला म्हणून एक बोलणार आहे की मला स्वतःला 2 मुली, पहिली मुलगी झाली तेव्हा मला आनंद झाला. तिच्यामुळे मला आई पण म्हणायचं काय असतं एक. ज्यावेळेस मला दुसरी मुलगी झाली त्यावेळेस मला माणसं कशी जोडायची, हे जगात कसं वावरायचं ते मला कळालं. त्यानंतर 2 मुली असणं म्हणजे खूप हे नसतं की त्या खूप आपल्याला अडचणीत येतील किंवा 2 मुली मुलगा पाहिजे अशा भरपूर जणांनी मला प्रश्न उद्भवले होते. त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या जसं आपण मुलांना आपला हिस्सेदार देऊ शकतो, जे काही आहे प्रॉपर्टी ते मुलींना पण देऊ शकतो आपण. असं नाही की मुलांनाच देणं गरजेचं आहे, ते पण जसं मुलांना शिक्षण देतो तसं मुलींनाही. त्यामुळे ज्यावेळेस मीच जशी स्ट्रॉंग आहे नोकरी करायला आणि घर सांभाळून नोकरी जी करते त्याप्रमाणेच मी माझ्या दोन्ही मुलींना स्ट्रॉंग बनवेल आणि त्यांना त्यांचं जे आहे पुढचं भविष्य वगैरे त्यांना मी त्यांच्या याच्यासाठी भरपूर साथ देईल मी त्यांना. SPN न्यूज मार्फत पण आपल्याला खूप खूप शुभेच्छा. दिव्या मॅडम या होत्या, दिव्या भोसले मॅडम आणि शीला साठे मॅडम या पोलीस कॉन्स्टेबल सातपूर पोलीस स्टेशनच्या जागतिक महिला दिनानिमित्त आपण SPN न्यूज मार्फत पाहत होता. जागतिक महिला दिनानिमित्त आपण ज्या महिलांचे बोलणे ऐकले अशा कर्तृत्ववान महिला, निश्चितच कौतुकास्पद त्यांचं कार्य आहे. आपण पाहत होता SPN न्यूज नाशिक, आवाज नाशिकचा. मी शशिकांत निर्मळ, कॅमेरामॅन मुजम्मिल सय्यदसह. धन्यवाद. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे. त्याचं नाव आहे SPN न्यूज आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.